धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे आपल्यातल्या अज्ञानाला दूर करून परिपूर्ण विद्या जागवणं, आपल्याला आपल्यातल्या सर्व अंधकाराला अप्रज्ञामय जगण्याला. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. भगवतो अरहतो सम्मा नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा बुद्धस्स. नमो त्या अरहंत सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. या अरहंत सम्यक संबुद्धाच्या धम्माला सुद्धा त्रिवार पंचांग प्रणाम करतो. आणि ज्या धम्माचं पालन करून आणि धम्माविने आपल्या जीवनामध्ये आयुष्यभर त्याची यथायोग्य पवित्र मनाने अनुशासित मनाने धारणा करून आचरण करून ज्या भिक्खू संघाने आयुष्यभर धम्माचरणामध्ये सर्वात जास्त आणि सर्वात पवित्र भावनेने त्याला वाहून घेऊन त्या धम्माने विनयाप्रमाणे आयुष्य घालवलं आणि तसेच जगले व निष्कलंक बनले, निष्पाप झाले, निर्मळ झाले, निर्विकार झाले, असे पूजनीय महान विद्वजन अरहंत मार्गाचे अरहंत झालेले भिक्खू संघ यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. आज आपणाला ऑनलाईन या ठिकाणी 17वी बौद्ध धम्म परिषद ऐकायला आणि समजून घ्यायला मिळत आहे. हे ज्यांच्यामुळे आपल्याला बुद्ध धर्माचा हा परिपूर्ण प्रचार आणि प्रसार होण्याची संधी आणि आपल्याला पूर्ण ज्ञान लाभेल अशी ज्यांनी सोय केली, असे धम्मचक्र अनुप्रवर्तनाचे महान असे
भारतातले सर्वात उच्च दर्जाचे ज्ञानी महापुरुष, बोधिसत्व आणि बुद्ध धर्माचा पुनरुद्धार करणारे, शोषित, पीडित, रंजले, गांजले, दुःखी, पददलित समग्र मानव जातीच्या जाती जातीला न्यायानं जगण्याचा हक्क देणारे, सर्व प्रकारचं स्वातंत्र्य देशामध्ये आलं पाहिजे असं काम करणारे आणि सर्व प्रकारचे बंधुभाव, मैत्री, करुणा मिळाली पाहिजे असं कार्य या देशामध्ये निर्माण करणारे व प्रत्येक स्वातंत्र्य आपल्याला मिळालं पाहिजे असं ज्यांनी या देशामध्ये संघर्ष केला आणि आपल्याला प्रत्येक स्वातंत्र्य मिळवून दिलं व आपली उंच मान ताट करून वाघासारखं जगायला आपल्याला बळ दिलं असे बौद्ध धम्माची गाढे अभ्यासक आणि बौद्ध धम्मावर ज्यांनी 30,000 ग्रंथ वाचून आपल्याला ती बुद्ध अँड हिज धम्मा हा ग्रंथ लिहून दिला असे महान, निष्कलंक, निष्पाप महापुरुष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीमध्ये समर्पित राहून आज पूज्य भिक्खू हिंदवंश महाथेरो यांनी 17वी बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी ऑनलाईन आयोजित करून आपल्यापर्यंत हा भिक्खू संघाचा बुद्ध अमृतवाणीचा संदेश जाऊ शकेल अशी सोय केली. इलेक्ट्रॉनिक मीडिया मधून ते भदंत आज आपल्या सर्वांना या कार्यामध्ये अग्रेसर दिसतात, सेवाभावी काम करतात. त्यांना कोटी कोटी आयुष्य लाभो असे मंगल मैत्री या ठिकाणी व्यक्त करतो. आषाढ पौर्णिमेचा पवित्र दिवस आपल्याला फार मोठी शक्ती देत असतो. आषाढी पौर्णिमेच्या दिवशी तथागत सम्यक संबुद्धांनी ऋषी पतन मिग्गदाय वनामध्ये, मृगदाय वना सारनाथला हे पहिलं धम्म प्रवचन आणि पहिली बुद्धाच्या धम्माची वाणी इथे आरंभ झाली. म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन सुताचा उपदेश बुद्धांनी आषाढी पौर्णिमेला सुरू केला. हे पहिलं धम्मचक्र प्रवर्तन अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत प्रभावी राहिलं. जरी तिथे 5 भिक्खू होते तरी पण ते सामान्य लोकांपेक्षा लोकोत्तर उच्च अवस्थेपर्यंत पोहोचलेले होते. ते तपलेले होते. ते 5 परिवाराज्यक म्हणजे 5 भिक्खू कौंडण्य, बप्प, भद्रिय, महानाम, अश्वजित हे अनंत काळातून आणि अनंत वर्षातून त्यांनी तपून तपून आपल्या चित्ताला चांगलं केलेलं होतं. अंतरचित्तातले सारे विकार त्यांचे विरघळत 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 पूर्णच्या पूर्ण विरघळून गेले होते. ते बुद्धाचं प्रवचन ऐकता ऐकता पहिला जो शिष्य कौंडण्य हे तर लगेच अरहंत झाला आणि त्यानंतर ते 4 लोक सुद्धा अरहंत झाली. धम्मचक्र प्रवर्तन आषाढी पौर्णिमेला झाल्याबरोबर समग्र देवता लोकांना, इंद्र लोकांना, ब्रह्म लोकांना, संपूर्ण विश्वातील चराचरातील पशु पक्ष्यांना आनंद झाला. जिकडे तिकडे बुद्धाची वाणी हे सर्वांपर्यंत पोहोचली. ज्या वनामध्ये ते बसले होते त्या वनात प्रचंड असे मृग, हरण त्यांच्या चारी बाजूने येऊन बसले होते. एवढं त्या बुद्धवाणीमध्ये फार मोठा प्रभाव होता, फार मोठी मैत्री होती, फार मोठी करुणा होती, फार मोठी सृजनशीलता होती की
की ज्यामुळं मुखे प्राणी सुद्धा ती वाणी ऐकत होती. आणि म्हणून या दिवसाला, आषाढी पौर्णिमेला पाली दिवस म्हणून आपल्या प्रत्येक बौद्ध उपासक साधिका, बौद्ध उपासक उपासिका या सर्वांनी पालीचा दिवस म्हणून आपल्या घरावर धम्मध्वज फडकावा आणि रांगोळी टाकून सर्व आपल्या बोल्याला, आपल्या नगराला, आपल्या कॉलनीला जागवण्यासाठी एकत्रित येऊन आपण त्रिशरणासह अष्टशील म्हणावं व 48 घंटे त्याचं पालन करावं आणि प्रत्येक घरावरती धम्मध्वजारोहण आपण करावं. हे धम्मचक्र मानव जातीला संसार दुःख सागर पार करून नेण्यासाठी आहे. कारण संसारात जो मनुष्य पडलेला असतो त्याला समजत नाही की आता मी कुणीकडे जाऊ, मला पार कसं जायचं संसारातून, हे तो मनुष्य समजत नाही. एवढा त्याच्यावरती संसाराचा पडदा पडलेला असतो. माया, मोह, इच्छा, वासना, गर्व, अभिमान, तृष्णा, ईर्ष्या, हेवा, मत्सर या अनेक विकारांनी ते ग्रासलेला असतो. तो मुक्त होत नाही लवकर. कधी द्वेष आरंभ होतो, तर कधी क्रोध आरंभ होतो, तर कधी मोह आरंभ होतो, तर कधी आसक्ती आरंभ होते, तर कधी मनामध्ये ईर्ष्या, हेवा उत्पन्न होतो, तर कधी मत्सर उत्पन्न होते, तर कधी जलसी उत्पन्न होते, तर कधी अहम मम अहंकार जागा होतो, तर कधी मगरुरी येते, तर कधी घमेंड येते. कोणता ना कोणता विकार या संसारामध्ये सामान्य स्त्रीमध्ये, सामान्य पुरुषामध्ये आरंभ होत असतो. आणि यामुळं त्यांचं चित्त हे बेचैन, व्याकुळ, अशांत होते. आणि ते एवढं अशांत होते की त्यांना भय वाटते, त्यामुळं त्यांना चिंता वाटते, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची धास्ती वाटते. म्हणून धम्मचक्र परिवर्तन हे संसार दुःख सागरातून पार करून जाण्याची एक विद्या आहे. ही विद्या आपल्याला अनुभूतीनं सिद्ध केली पाहिजे की यामध्ये काय आहे, यामध्ये कोणती गोष्ट ही अशी आहे की जी आपल्याला संसार दुःख सागर पार करून नेण्यामध्ये मदत करेल. धम्मचक्र प्रवर्तन या सूत्रामध्ये 2 गोष्टीचं वर्णन आहे. एक की 4 आर्य सत्याचं ज्ञान यामध्ये बुद्धानं दिलेलं आहे, जे कोणीच दिलं नाही, जे कोण्या देवानं दिलं नाही, कोण्या ईश्वरानं दिलं नाही, कोण्या देवतानं दिलं नाही, कोण्या अवतारानं दिलं नाही, कोण्या मौलावीनं दिलं नाही, कोणत्या दर्गामध्ये दिलं नाही, कुणालाच ते ज्ञान प्राप्त होत नाही. केवळ सम्यक संबुद्धालाच ही विद्या प्राप्त होते. आणि याला 4 आर्य सत्य म्हणतात. हे 4 आर्य सत्य ज्या व्यक्तीने अनुभूतीने त्याचं संपूर्ण ज्ञान प्राप्त करून आकलन केलं आणि त्याचा अनुभव घेतला, त्याला सम्यक दृष्टी प्राप्त होते. राईट व्ह्यू. हा सम्यक दृष्टी हीच माणसाला संपूर्ण विघ्नातून दूर करते, संपूर्ण असंतुष्टपणातून, अतृप्त मनातून ती माणसाला परिपूर्ण वाचवते. ती विकारातून आपल्याला बाहेर जायला मदत करते. आणि म्हणून या 4 आर्य सत्याची अनुभूती प्रत्येक साधक, उपासक साधकांनी, उपासिका साधकांनी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दररोज आपण
ही अनुभूती करण्यासाठी एक तर आपल्या घरामध्ये त्याची व्यवस्था करावी, किंवा आपण जिथे राहतो त्या अवतीभोवती कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये विपස්සना केंद्र असतं, तिथं आपण 10 दिवस जायला हवं आहे. कारण विपස්සना केंद्रामध्ये एकांत वास असतो आणि तिथे आपल्याला मौन पाळावं लागतं व 10 दिवसात आपल्याला शिलाचं अत्यंत कठोर पालन करावं लागतं. कोणत्या प्रकारे आपल्याला आळस करता येत नाही आणि निरंतर एका दिवसाचं ध्यान साधना ही 13 ते 14 घंटे होते. आणि त्यामुळं आपलं वरचं चित्त म्हणजे चेतन चित्त आणि खालचं चित्त म्हणजे अचेतन चित्त, हे दोनही चित्त आपले जागे होतात. आणि अंतरचित्त जे आहे जागल्याबरोबर अंतर्ज्ञानातून अंतर्दृष्टी आपल्याला प्राप्त होते. या दृष्टीला गेल्यामुळे आपला बहिर्मुखीपणा हा क्रमानं जातो. कारण आजकाल लोक जास्त बहिर्मुखीच जगतात, बाहेरच ऐकतात, बाहेरच पाहतात, बाहेरच जाणतात, बाहेरच पाहून जाणून ऐकून ते कर्म करतात आणि बाहेरच्याच कर्मामुळं ते वाहत जातात आणि म्हणून त्यांचा सारा जन्म हा बहिर्मुखी जिंदगी जगण्यात जातो आणि त्याचा काही फायदा होत नाही. कारण बाहेरचं ऐकलेलं, बाहेरचं समजलेलं आणि बाहेरचं ऐकून समजून ते जाणलेलं ते सत्यापर्यंत पोहोचू देत नाही. आणि सत्य हे अनंत असते, सत्य हे अमर्याद असते, सत्य हे सर्व प्रकारची आपत्ती, सर्व प्रकारचे विकार, सर्व प्रकारचे बंधन, मनाचे संयोजन हे उकलायला मदत करत राहते. म्हणून अंतरदृष्टीला अंतर्ज्ञानाची गरज आहे आणि ती गरज आपल्याला या 4 आर्य सत्याच्या अनुभूतीमुळे प्राप्त होते. 4 आर्य सत्यामध्ये पहिलं सत्य आहे ते म्हणजे दुःख आर्य सत्य. दुःख हा शब्द बुद्धांनी आपल्या मुखातून प्रथम उच्चारला आणि ते सारनाथ येथील ऋषीपतन मृगदाय वनामध्ये. त्यामुळे आपण सर्वजण भगवान बुद्धांनी हा शब्द जो आहे दुःखाचा, हा काय कोण्या ग्रंथामध्ये वाचून किंवा त्या ग्रंथाचं पठण करून सांगला नाही, त्यांची स्वतःची अंतर अनुभूती आहे. आणि ही अनुभूती बुद्धांनी अनंत जन्मापासून अनंत काळापासून ते घेत आलेले आहे. आणि त्यांना कळालं की संसार पूर्ण हा दुःखानं भरलेला आहे. आणि प्रत्येक जण हे म्हणते, आजही प्रत्येकानं हे कबूल केलं पाहिजे की संसार दुःखी आहे की नाही. मग संसार जर दुःखी आहे तर या संसारात दुःख कसं काय आलं, हे बुद्धानं आपल्या अनुभूतीनं, आपल्या अंतर्ज्ञानाच्या अंतर आचरणानं सिद्ध केलं की जन्म दुःख आहे, रोग दुःख आहे, मृत्यू दुःख आहे आणि म्हातारपण त्याच्या अगोदर दुःख आहे. मृत्यूच्या अगोदर म्हातारपण येतं आणि म्हाताऱ्या माणसाचे आपण हाल पाहता कसे होतात तर. आणि म्हणून हे 4ही अवस्था माणसाच्या दुःखाच्या अवस्था आहेत. हे आताच आपण जाणलं पाहिजे की जन्म जसा होतो तर जन्मापासूनच संसारात दुःख आहे. जन्म दुःख, रोग दुःख, म्हातारपण दुःख आणि मृत्यू दुःख. हे अगोदर ज्या लोकांना अंतर्मनानं समजलं तो मनुष्य या विद्येमध्ये परिपूर्ण पारंगत होतो, प्रज्ञावंत होतो. आणि जे प्रज्ञावंत होतात ते जीवनात किती जरी पुढे काय आलं
तरी त्याचा त्यांच्या मनावर फारसा काही प्रभाव पडत नाही, परिणाम होत नाही, किंवा त्या दुःखामध्ये माणूस वाहत जात नाही. जसे की महाउपासिका विशाखा, तिच्या जीवनात किती जरी दुःख आलं तर ती दुःख करून रडत बसली नाही. आणि या काळामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये किती दुःख आलेलं आहे. त्यांचे 4 लेकरं मेले, पण बाबासाहेब त्या दुःखाला धरून बसली नाही. माझे लेकरं मेले, माझे लेकरं मेले असं बाबासाहेब कंदन करत राहिले का, भोकत बसली का? ते नाही. त्याच्यावर त्यांनी प्रज्ञेनं मात केली. एवढी त्यांच्याकडे महान अशी या ध्यान साधनेची विद्या, या प्रज्ञेची विद्या, या सत्य तत्वज्ञानाची अनुभूती होती की जे 4 आर्य सत्य आहेत. त्यामुळं त्यांनी ती बुद्ध आणि धम्मामध्ये या 4 आर्य सत्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणून आपल्या मनासारखं नाही झालं तर दुःख होते. आपलं प्रिय कोणी गेलं सोडून आपल्याला दुःख होते. अप्रिय आपल्याला मिळालं दुःख होते. आपल्या इच्छा आहे की असं होऊ नये तर तसंच झालं तर दुःख होते. आपली इच्छा परिपूर्ण सफल नाही झाली तर आपल्याला दुःख होते. आपल्या इच्छेच्या विरुद्ध सर्व झालं तर दुःख होते. म्हणजे हे जे 5 उपादान स्कंद आहेत, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, हे या शरीरामध्ये हे 5 उपादान स्कंद आहेत. हे 5 उपादान स्कंद हे सुद्धा दुःखमय आहे. त्यामुळे साधकाला आपली प्रज्ञा, आपली प्रतिभा एवढी जागवली पाहिजे. ध्यान करून करून, ध्यानाचा सराव करून करून परिपक्व होईपर्यंत की आपल्याला या शरीरातल्या या 5 उपादान स्कंदाबद्दल सुद्धा आसक्ती राहू नये. आणि ही जर आसक्ती आपली गळत 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 अनासक्त झाली तर आपल्या मनात कोणतंही दुःख वास करत नाही. हे माझं घर, हे माझी जमीन, हे माझं लेकरू, हे माझा लेक, हे माझं धन, हे माझे भगोनी, हे माझं सोनं, हे माझी चांदी, हे माझं, हे मी, हे माझं, हे मी, या सर्व प्रकारच्या आसक्तीतून जितका ग्रस्त हा, जितका साधकग्रस्त, जितका साधिकाग्रस्त, उपासिका मुक्त होईल, बाहेर येईल, अनासक्त होईल, तेवढं तिला सुख मिळेल, तेवढं त्यांना सुख मिळेल. अनासक्त मनाचा विकास म्हणजे खरा धम्म. आणि हा जर धम्म तुम्ही आपल्यात वाढवला नाही आणि तुम्ही म्हणाल की मी बौद्ध धम्माचा आहो आणि रडू लागला, तुम्ही उराला बुडू बुडू रडू लागला, डोक्याला हाणू हाणू रडू लागला, तुम्ही तोंडाला मारू मारू रडू लागला, तर मग तुम्हाला बौद्ध धर्मानं काय दिले? म्हणजे तुम्ही बुद्ध धम्मात आला तर आपलं जर मन परिपूर्ण पक्क केलं नाही, अनुभूतीनं ते बलवान केलं नाही, तर आपण सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. जर आपलं मन आपण परिपूर्ण बलवान केलं, मजबूत केलं आणि मनोधैर्य बलवान केलं, मनोबल परिपूर्ण मजबूत केलं, म्हणजे एखाद्या हिमालयासारखं आपण केलं. हिमालयावर आंधी तुफान आलं, हिमालयावर वादळ वारा आला, हिमालयावर नाना प्रकारचे मात्र संकट आले, तर मग हिमालय का चळचळ कापतो का? हिमालय का डगमगतो का? असं बुद्ध धम्माच्या पालनामुळे आणि बुद्ध धम्माच्या आचरणामुळे, अंतरानुभूतीचं आचरण केल्यामुळे, अंतर्ज्ञानाचा विकास केल्यामुळे आपलं मनोबल, आपलं मनोधैर्य हे मजबूत होते आणि मग आपल्या जीवनात
किती उतार चढाव येऊ, किती दुःख येऊ, किती कोणत्याही प्रकारे आपल्या जीवनात त्रास येऊ, आपण त्याला जुमानणार नाही, त्याची कोणतीच आपण कदर करणार नाही. एवढी आपली अवस्था या बुद्धाच्या 4 आर्य सत्यामुळे तयार होत राहते. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की जो या देशाला समजतो, या जिंदगीला समजतो की हे जीवन उत्पन्न झालेले आहे आणि एक दिवस हे नाश पावणार आहे. काय? हे शरीर उत्पन्न झालेलं आहे आणि एक दिवस नाश पावणार आहे, आणि जे नाश पावणार आहे ते दुःख देणार आहे, आणि जे दुःख देते ते माझं होईल का, ते मी होईल का, ते मी आणि माझं होऊ शकते का? असं जेव्हा मनुष्य प्रज्ञेनं जाणतो तेव्हा तो सर्व प्रकारच्या दुःखावर कायमची मात करतो, कायमचं त्याला नष्ट करतो आणि तो शोक मुक्त होतो, तो दुःख मुक्त होतो. सब्बे संखारा दुःखाती यदा पर्याय पश्यति अधि नपिंदती दुःखे हे समग्रो विसुद्धिया. हे भगवान बुद्धाचं वचन आपल्याला कुठे वाचायला मिळेल. नुसतं वाचन करून फळ मिळत नाही, नुसतं चिंतन करून फळ मिळत नाही, नुसतं चिंतन आणि वाचन आणि ऐकूनही फळ मिळत नाही. जोपर्यंत तुम्ही अशी अनुभूती करत नाही, या बुद्धाच्या वचनाची अनुभूती शिवाय तुम्हाला फळ प्राप्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की हा संसार तुम्ही जसा आहे तसा जाणं. या संसारात प्रत्येक गोष्ट उत्पन्न होत आहे, नाश पावत आहे, उत्पन्न होत आहे, नाश पावत आहे. आता आम्ही भीमनगर मावशी पुण्यात येऊ लागलो, एवढा पाऊस तिथे 5 किलोमीटर आलो होतो तो पाऊसच नाही. पुढे आणखी आलो तर पुन्हा पाऊस जोरदार, म्हणजे कुठे पाऊस कुठे पाऊस नाही, कुठे उघाड, कधी उघाड तर कधी पाऊस, कधी ऊन तर कधी वारा. म्हणजे किती बदल आहे संसारात, निसर्गात किती बदल आहे. तसाच बदल आपल्या या शरीरामध्ये होत आहे. क्षण प्रतिक्षण, क्षण प्रतिक्षण निर्माण होते, नाश पावते, उत्पन्न होते, नष्ट होते, उदय होते आणि व्यय होते. उत्पन्न होऊन नाश पाव्या बरोबर आपल्याला हे कळायला पाहिजे, अरे माझं शरीर नश्वर आहे, नश्वर आहे, भंगूर आहे, भंगूर आहे, नाशिवंत आहे. हे जेव्हा तुम्ही आपल्या अंतर्मनाच्या अनुभूतीनं सत्य सिद्ध करता, किंवा हे शरीर माझं नाशिवंत आहे, हे शरीर माझं भंगूर आहे, हे जेव्हा तुम्ही अंतर्मनाच्या अनुभूतीनं डोळे बंद करून सिद्ध करता, तेव्हा तुमचं या शरीराबद्दलचं जे आकर्षण आहे ते कमी 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 होत राहते. कारण नाशिवंत शरीराला काय माणूस बनणार आहे, नाशिवंत शरीराकडे मनुष्य का आकर्षित होणार आहे. डोळे नाशिवंत, नाक नाशिवंत, गाल नाशिवंत, ओठ नाशिवंत, दात नाशिवंत, अरे सर्व केस नाशिवंत, सर्व शरीराचे अंग अंग प्रत्यंग अवयव ते नाशिवंत आहेत. तर जे उत्पन्न होते ते नाश पावते, जे नाश पावते ते मला दुःख देते, आणि जे दुःख देते ते सुख कसं दे. असं जेव्हा तुम्हाला ज्ञान प्राप्त होते आणि असं जेव्हा तुम्ही प्रज्ञेने जाणता, तर आपल्या धम्मामध्ये जे धम्मचक्र भगवान बुद्धाने केलं तुम्हाला या जन्मात दुःख मुक्त करायला मदत करते. धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे आपल्यातल्या अज्ञानाला दूर करून परिपूर्ण विद्या जागवणं, आपल्याला आपल्यातल्या सर्व अंधकाराला अप्रज्ञामय जगण्याला परिपूर्ण बदलून
प्रज्ञामयी प्रज्ञेचा प्रकाश जागवणं म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन आपल्यामध्ये आपल्याला फळ देणार असते ती. म्हणून प्रत्येक बुद्ध साधकानं बुद्ध साधिकेनं ही आपल्यामध्ये सिद्धता निर्माण केली पाहिजे. केवळ माझा धर्म फार मोठा जागतिक आहे, केवळ माझा धर्म शांती समता बंधुत्व देणार आहे, आमचा धर्म साऱ्या जगाला शांती प्रेम अहिंसा देणार आहे असं म्हणून आपल्याला काय फायदा होणार आहे, आपल्याला काय मदत होणार आहे? तर त्या धर्माची अनुभूती आपण जाणत त्याच्यामध्ये जाणकार झालो नाही तर आपल्याला या धम्माचा कोणता लाभ होणार आहे? म्हणून धम्मचक्र प्रवर्तन आपल्यासाठी इथे या जन्मात तेव्हा सिद्ध होते की जेव्हा आपण अनुभूती पर्यंत जातो. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले सब्बे धम्मा अनत्ताति, सब्बे धम्मा अनत्ताति यदा पर्याय पश्यति अति नबिंदति दुःखे ये समग्रो विशुद्धिया. या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात सब्बे धम्मा अनत्ताति, सर्व धर्म अनात्म आहे. अनात्म म्हणजे काय? या शब्दाने मोठा जंजाळ निर्माण केला. हे शब्द अनेक लोक किती प्रकाराने समजून सांगतात. आता इथे अनात्म याचा अर्थ सांगला की आत्माच नाही, आमचं शरीर हे अनात्म आहे म्हणजे आमच्या शरीरात कोणताच आत्मा नाही. ही गोष्ट खरी आहे की शरीरामध्ये आत्मा नाही. मेडिकल स्टडीने हे सिद्ध केले की शरीरात आत्मा नाही. मानसशास्त्राने सिद्ध केले की शरीरात आत्मा नाही. फिलॉसॉफीने सिद्ध केलं हे की शरीरामध्ये कोणताही आत्मा नाही. मग शरीरात काय आहे? हे डोळा रूप पाहते ते कोण जाणते? हे कान शब्द ऐकते ते कोण जाणते? हे नाक गंध जाणते तर कोण ओळखते की गंध आहे म्हणे? हे जीभ रस चाखते तर ते रस कोणता आहे? तुरट आहे, आंबट आहे, चिंबट आहे, ते गोड आहे, कसा आहे ते कोण जाणते? आणि हे शरीर दुसऱ्या शरीराला मिळाल्यानंतर स्पर्श होतो तर ते स्पर्श कोणता झाला? सुखद स्पर्श आहे, सुखदायक स्पर्श आहे, दुःखदायक स्पर्श आहे, सुख वेदनेचा स्पर्श आहे, दुःख वेदनेचा स्पर्श आहे, उपेक्षा वेदनेचा स्पर्श आहे. हे कोण जाणते? हे जाणणारी आपल्या आतमधील चेतना आहे की जी चेतना म्हणजे एक वेगळी ऊर्जा आहे ती की जी माइंड ओळखते. आणि म्हणून इथे बुद्ध धम्माने सांगितलं की कोणत्याच प्रकारे तुम्ही आत्म्यावर विश्वास ठेवू नका, परंतु तुमचं मन तुम्ही कसं बनवायचं हे धम्मचक्र प्रवर्तनामधलं एक महत्वाची विद्या आहे. हे तुमचं मन अनात्म बनवा. अनात्म बनवायचं म्हणजे बनवायचं कसं? हा मात्र बोध अनुभूतीनं जसा येतो तसा विचार आणि विचार चिंतनानं पण येतो की अनुभूती ही अनात्माची पाहिजे. आणि म्हणून बुद्धाच्या ज्ञानाप्रमाणे अनात्म म्हणजे मी आणि माझ्याच्या पलीकडे जाऊन जगण्याची कला आपण संपादन करणे. मीच्या चक्कर मध्ये राहू नये. मी माझं या वलयामध्ये आपण जर पूर्ण भटकत राहिलो किंवा चक्रा मारत राहिलो किंवा त्याच्या भोवती फिरत राहिलो तर आपल्याला त्याचा लाभ चांगला होत नाही. बरेच लोक मी म्हणता त्या अहम मध्ये त्या अहंकाराच्या अतिपणामध्ये त्याला अटॅक आलेले आहे. मी पाहिलेले आहे.
मी म्हणता माझं धन, माझं धन, माझी जमीन, माझी जमीन, माझ्या गाड्या, माझ्या 4 व्हीलर 10, माझ्या 2 व्हीलर 5, आणि माझा बंगला, माझा बंगला पुण्यातला, माझा बंगला मुंबईतला, माझा बंगला औरंगाबादचा, आणि माझे लेकर, माझ्या लेकी, आणि माझं सोनं. हे मी केल्यामुळं अति अहंकारानं अनेक लोक दुसऱ्याला तुच्छ लेखतात की नाही? बरेच लोक हे अहंकारानं एवढे पछालेले आहेत, एवढे पिल्लेले आहेत की त्यांना त्याचाच आजार झालेला आहे त्याचा, तर तो दुसऱ्याला जुमानत नाही. म्हणून भगवान बुद्धाच्या जीवन मार्गामध्ये हे मी काय आहे हे 2 मिनिटांमध्ये कळते आपल्याला. डोक्याच्या टाळूपासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत जेव्हा आपण विपස්සना करतो, या शरीरावर काय अनुभूती होत आहे? सुख वेदनेची अनुभूती होत आहे का दुःख वेदनेची अनुभूती होत आहे? काय सुख वेदनेची अनुभूती होत नाही, दुःख वेदनेची अनुभूती होत नाही, उपेक्षा वेदनेची अनुभूती होते. हे जेव्हा आपण या शरीरामध्ये विपස්සनेच्या मार्गात जाता जाता हे जसं आहे तसं जे आहे ते अनुभूतीचं ज्ञान आपण जेव्हा घेतो तेव्हा भ्रांती जाते, आपली भ्रम जाते, भ्रमभ्रांतीचं चित्त आपलं मुक्त होते आणि वास्तवतेचं यथाभूत ज्ञान दर्शन म्हणजे जसं आहे तसं हे ज्ञान आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून मी आणि माझ्याच्या पलीकडे जाऊन जो व्यक्ती आपल्या जीवनात जीवन जगण्याची कला मिळवतो किंवा हस्तगत करतो, त्याला मात्र हे जीवन लय सोपं वाटतं, म्हणजे लवकरच आनंदाचं वाटतं. कारण मी हा अति अहंकाराचा विकार आहे आणि माझं अति लोभाचा विकार आहे. अति लोभ आणि अति अहंकार याच्यातून आपलं चित्त परिपूर्ण बाहेर पडायला या शरीराचं अवलोकन आपण केलं पाहिजे. भगवान बुद्धांनी सांगितलं या शरीरामध्ये 9 द्वार आहेत. किती द्वार आहेत? 9, जे बंद होतच नाही, सदा सर्व काळ ते उघडेच आहे की नाही? कोणते द्वार? हे 2 द्वार बघा, हे दोन द्वार नेहमी उघडेच आहेत की नाही? त्याच्यातून काय निघते तुम्ही किती बघा, कोरून काढा, त्याच्यातून सारा कानाचा मळच येतो है ना, तर त्याचा किती उगीर वास आहे. आणि जर का कान फुटला तर त्या फुटक्या कानातून काय दुर्गंध येत होतो. कोणी फुटक्या कानाचा किंवा फुटक्या कानाची आपल्या जवळ जर बसली, आपण तिला विचारतो तुझं कान फुटलं नाही का, उठ उठ म्हणते, आपण त्याचा तिरस्कार करतो, तिला हटवतो बाजूला आहे की नाही? म्हणजे आपल्याला सुद्धा ते आवडत नाही. अशा प्रकारे 2 दार नेहमी सारी घाण बाहेर काढतात, बरोबर आहे की नाही? वास्तवतेमध्ये खरं आहे. आता हे 2 दार, आणखी हे 2 दार आहेत, हे डोळ्याचे 2 दार, याच्यातून आपण नेहमी दिवसभर आपला रुमाल किंवा आपला पदर किंवा आपला कोणता ना कोणता कपड्याचा असं करू काढतो आपण, असं करू काढतो आपण, असं करू काढतोय. अशा प्रकारे दिवसभर आपण आपला मात्र हा जो डोळ्यातला विकार आहे तो नेहमी गदळ बाहेर काढतो आणि ते गदळपणा हा आपल्याला नेहमी त्रस्त करतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे हे 2 दार कोणता खुशबू काढत नाही, सारी घाण फेकतात. म्हणजे डोळ्याचा आजार आला तर किती घुम येते. सकाळी उठल्याबरोबर आपण असं चिपडच काढतो की नाही? काढतो उठल्याबरोबर. मी तर बऱ्याच लोकांना पाळतो अशा प्रकारे हे 2 दार नेहमी घाण पूर्ण अगदी काढत राहतात, कराय का नाही? आणि त्यानंतर हे 2 दार नाकाची इकून दाबलं आणि
आपण सरकन केले की भल्ला मोठा पेंड हिरवा हिरवा पचक पूर्ण शेंबडाचा आहे ना, कसा पडतो पटकन एवढा मोठा. आणि इकून जर दाबलं तर हे भला मोठा शेंबडाचा पेंड एवढा मोठा, भले पेंडच्या पेंड पडतात. बरोबर आहे, हे वस्तुनिष्ठ आहे, हे खरी बात आहे. अशा प्रकारे बुद्धानं सांगलं की या शरीराला तुम्ही जसा आहे तसं पहा, जे आहे ते पहा. त्वचा आहे तर त्वचा पहा, बुबुळ आहे तर बुबुळ पहा, घाण आहे तर घाण पहा, मांस आहे तर मांस पहा. अशा प्रकारे झाले सहा द्वार झाले. हे सातवं द्वार सतत तोंडातून आपण इकून झोपलो की जे लाळ नित्य आपली अशी रेल्वे असत लांबच्या लांब पळते की नाही, किती घाण असते त्याच्यामध्ये. आणि जर इकून झोपलो आपण तर इकून अशी रेल्वे अशी निघते, लाळच्या लाळ आणि ती लाईन अशी लांब पळत राहते बघा. आणि त्याचा वास एवढा उगीर राहतो. हे वस्तुनिष्ठ. कधी कधी लोक रात्री बेरात्री येतात, कुठं खातात, आता खाऊन येतात, खाऊन पिऊन येतात, त्यांना डायजेशन होत नाही, होते का? आणि उशिरा मग ते वांत्या करतात, भड भड ओकतात. जे जे खाऊन आले तेच ओकतात. आणि घरच्या बाया म्हणतात तिकडं जाऊन तिकडं मरा ना, इथंच ओकू लागले का? सगळा वास सुटतो त्याचा, होतो की नाही? अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा विकार आहे. आणि हे द्वार बेडकच्या बेडक फेकते की नाही? आपल्या तोंडातून थुकीत किती थुकत राहते माणूस, किती लाळ फेकत राहते, किती बेडके फेकत राहते. बघा शरीर कसं आहे. असं वस्तुनिष्ठ पाहायला बुद्धाने शिकवलं, खरं आहे की नाही? आणि असं आपण जर खरं पाहिलं, खरं पाहता पाहता या सत्याची अनुभूती आपल्याला इतकी जोरदार येते की या शरीरामध्ये हे मी आहे असं म्हणण्यासारखं आहे का? आतडी आहे, या शरीरात पित्त आहे, या शरीरात कफ आहे, या शरीरात पूर्ण हड्डी आहे, या शरीरात जॉइंट आहे, या शरीरात मोठी आतडी छोटी आतडी आहे, या शरीरात यकृत आहे, या शरीरात त्वचा आहे, या शरीरात मांसपेशी आहे, या शरीरात पूर्ण चरबी पेशी आहे की नाही? मग कुणाला म्हणायचं मी कुणाला म्हणायचं? असं मी आपला या शरीराचं अनुभूतीचं ज्ञान घेता घेता या शरीराची अनुभूती आपण जाणता आपल्यातला जो मीपणा असा विरघळत जातो बघा. आणि म्हणून धम्मचक्र प्रवर्तन या ज्ञानामध्ये अहंकार विरघळून टाकण्याची सर्वात मोठी विद्या आहे. आणि ती विद्या आपण मिळवली पाहिजे. हे सातवं दार आहे. किती गदाळ आहे, किती लोक उलट्या करतात. अहो काय लोक जेवल्या बरोबर उलट्या. काय झालं की अगदी मळमळच होऊ लागलं. म्हणजे 2 महिन्याचा जमा झालेला जो पित्ताचा विकार आहे, पित्ताचं लिक्विड आहे, ते भड वांत्या करायला होते आणि खाल्लेलं सारं बाहेर. आणि माणूस किती परेशान दिसतो. अशा प्रकारे बघा येतो. 2 द्वार आहे, 7वं आहे की नाही? आणि 8वं द्वार कोणतं आहे? लघवी करायचं द्वार. सातत्यानं आपण मूत्र हे प्रसारित करतो आणि किती त्याची घाण आहे. आणि हे 7वं दार आहे जे सातत्यानं मूत्र विसर्जन करते. आणि 8वं दार काय? 8वं दार आहे ते म्हणजे मल विसर्जन, म्हणजे संडास साफ करत राहण्याची प्रक्रिया. म्हणजे मूत्र आणि मल याचा परिपूर्ण हा लोंढा असा वाहत किती मोठा जातो. किती निघत राहते मल, किती घाण निघत राहते. आणि असं जर शरीर आपण डोळे बंद करून जर जाणलं तर या शरीराबद्दल आकर्षण माणूस करेल का? याला म्हणाल का मी आहे, हे मळ मीच आहे, हे बेडके मीच आहे, हे मांस मीच आहे असं म्हणाल का? अशा पद्धतीने बुद्धाच्या वाणीमध्ये धम्मचक्र प्रवर्तनातून अहंकार विरघळून टाकण्याची
ही शिक्षण पद्धत आहे. आणि या अहंकारात नाही तर हे जे बंधन आहे, माझाचं बंधन म्हणजे लोभाचा विकार. या लोभाच्या विकारातून आपण काय साधणार आहोत? किती लोभ केला तरी आपल्याला शांती मिळते का? किती लोभ करा तुम्ही, त्याच्यातून आपल्याला समाधान मिळते का? किती तुम्ही लोभामध्ये अडकून बसा, 10 कोटी सोनं, 100 कोटी सोनं, किती कोटी सोनं आणा तुम्ही, आपलं चित्त शांत होते का? आपल्या चित्ताला समाधान मिळते का? आपल्या चित्ताला आनंद मिळतो का? आपलं चित्त स्थिर आणि स्थितप्रज्ञ आणि आनंदात सुखी समाधानी राहते का? नाही राहू शकत, कारण तो लोभ आहे. म्हणून सिद्धार्थ बोधिसत्व गौतमानं आपल्या घरची संपत्ती किती होती त्यांच्याकडे? 122 बैलजोड्यांची त्यांच्या घरी संपत्ती होती. किती? 122 बैलजोड्यांची. आणि जेवढं हे जे नगर आहे, आपण जिथे आज बसलो, एवढे 3 तिप्पट अशी त्यांची एका ऋतूमध्ये राहण्याची व्यवस्था होती. इतका सुंदर बंगला. म्हणजे आपण ज्या जागेवर बसलो आज, या जागेला जेवढं कॉलनीचं रूप आहे, अशी तिप्पट जागा, आणि त्याच्यात त्यांचा उन्हाळ्याचा बंगला आणि दुसरा पावसाळ्याचा बंगला आणि तिसरा हिवाळ्याचा. म्हणजे 3 ऋतूचे 3 बंगले. आणि त्या बंगल्यामध्ये अंडरग्राउंड सारे सोन्याचेच रूप आहे. सारं सोनं, कित्येक कोटीचं सोनं. त्यांना हवा घालायला जरा सुद्धा त्या बोधिसत्व गौतमाला घाम येऊन इकडनं आणि इकडनं अशा सुंदर लावण्यवती स्त्रिया. त्यांना जेवायला सोन्याचं ताट, त्याला जेवायला सोन्याचं ताट, चमच्यानं खायला सोन्याचा चमचा, वाट्या सोन्याच्या, पाणी पियाला ग्लास सोन्याचा, तांब्या सोन्याचा, सर्व सोन्याचं. त्यांच्या कानाचे जे रिंग होते, ते रिंग जर हलतील तर त्याला खडे होते असे, जे खडे डायरेक्ट किती लांब असलेल्या माणसाच्या डोळ्याला ते असं आकर्षित करत होते. इतके खडे भारी होते. कित्येक लाखाचे खडे त्यांच्या रिंग मध्ये होते. त्यांचा मुकुट कित्येक लाखाचा होता. तो त्या मुकुटाला जेवढे वेगवेगळे हिरे माणके मोती होते, काय आकर्षण होत ते. त्याच्यातून जे लाईट निघायचे त्या हिरेचे, ते लांब पर्यंत लोकांच्या डोळ्याला असं आकर्षित करत होते. एवढं सुख, एवढं धनदौलत, एवढी त्यांच्याकडे श्रीमंती, एवढा पैसा, सारे ऐश्वर्य होतं त्यांच्याकडे. परंतु बोधिसत्व सिद्धार्थ गौतम त्याच्यात रमला नाही. त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे पुण्य पारमी प्राप्त केली होती, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपलं जे रक्षण करते कोणी, हे फक्त पारमिता करते. आपल्याला जे पूर्णत्वाला नेते, हे फक्त पारमिता. आपला जे परफेक्ट ह्युमन बीइंग बनवते, परिपूर्ण मानव, हे फक्त पारमिता बनवते. म्हणून दान पारमिता अत्यंत प्रसन्न चित्तानं पूर्ण करावी. कुणाला ब्लड द्यायचं, ब्लड द्या. कुणाला धन द्यायचं, धन द्या. किती द्या तुम्ही धन, किती द्या. कंजूसपणा करू नका, अजिबात नाही. गौतमानं जवळजवळ 30 पारमिता पूर्ण करताना ज्याला जे पाहिजे त्याला ते दिले. ते ज्याला डोळे पाहिजे त्याला डोळे दिले, ज्याला धन पाहिजे त्याला धन दिलं, ज्याला बियाणं पाहिजे त्याला बियाणं दिलं, ज्याला जमीन पाहिजे त्याला जमीन दिली, ज्याला गोरे पाहिजे, औत पाहिजे, डोर पाहिजे, ज्याला बैल पाहिजे त्याला बैल दिले, औत दिलं आणि डोर दिले. आणि ज्याला पत्र पाहिजे, ज्याला काय पाहिजे ते प्रत्येक वस्तू गौतमाने आपल्या त्या बोधिसत्व जीवनामध्ये प्रत्येकाला त्यांनी वाटली. कुठंच लोभ केला नाही, कुठे मोह केला नाही. अनासक्त चित्ताने
त्यांनी आपल्या जीवनाचा विकास केला. म्हणून प्रत्येक साधक उपासिका, प्रत्येक साधक उपासक दान पारमिता पूर्ण करावं. दानामध्ये चिवरदान करावं, भोजन दान करावं, वस्त्र दान करावं, चादर दान करावं आणि गरीब लोकाला, गरीब मुलांना आपण एक सेट पुस्तकाचा, एक सेट गाईडचा, एक सेट वह्यांचा, जे विद्यार्थी अत्यंत कुशाग्र बुद्धीचे आहेत, हुशार आहेत, असे मॅट्रिकचे विद्यार्थी, 11वीचे विद्यार्थी, 12वीचे विद्यार्थी दत्तक घ्यावं आणि त्यांना आपण करावं. एवढंच नव्हे, जे बालक गरीब आहे, ज्यांची खायची सोय नाही, ज्यांना कपडे मिळत नाही, ज्यांना सकाळी मिळायचं संध्याकाळी मिळायची गॅरंटी नाही, अशा लोकाला, अशा मुलांना आपण पहिलीपासून ते मॅट्रिक पर्यंत दत्तक घ्यावं. त्यांना दररोज आपण एक डब्बा देत राहावा, एक डब्बा खायचा, एक डब्बा दुपारचा, असे टिफिन द्यावं, त्यांना पुस्तकं द्यावं, त्यांना मात्र वह्या द्यावे, त्यांना दप्तर द्यावे. आपण आपल्या लेकराला देतो की नाही, असंच आपल्या नाताला देतो ना आपण, तसं त्यांना एक दप्तर द्यावं, सॉक द्यावे, बूट द्यावा आणि त्यांना टाय आणि सारे चांगले कपडे द्यावे. आता मी म्हणते आहे खेमदमू, तरी सुद्धा मी 1 ते 4थ्या वर्गापर्यंत साऱ्या मुलाला 14 ऑक्टोबरला नाही 14 ऑगस्टला मी त्यांना ड्रेस देतो, बरोबर पांढरा शुभ्र ड्रेस. 25 वर्षापासून ही सेवा करण्याची पूर्ण आमची समर्पण भावना. हे काही मोठी बढाई नाही, एवढं करतो मी म्हणून, ही आपली सेवा आहे, आपल्याकडे आहे दिलं पाहिजे. असं दान करावं, गरिबांना दान करावं, जे भुकेलेला दान करावं. आमच्याकडे प्रत्येक व्यक्तीला जेवण मिळते. अनाथ मुलं 10, 20, 30, 40, 50, 70 पण ठेवतो. अनाथ मुली 20, 30, 40, 50, 70 पण ठेवतो. आणि आमच्याकडे दोन्ही आश्रम आहेत. वृद्ध लोकांना सुद्धा आम्ही ठेवतो फ्री मध्ये, त्यांना कपडे देतो. म्हणून दान पारमिता सर्वांनी पूर्ण करावी. दान पारमिता ही माणसाला सुखी करते. दानं ददन्तु सद्दायं, दान श्रद्धेनं द्यावं. दानं धारणं अधिष्ठानं दुर्गती निवारणं. दुर्गतीला जर जायचं नाही, दुर्गती मुक्त व्हायचं, तर तुम्ही कोणतंही दान किती वेळ देत राहा. आणि म्हणून दान पारमिता आपल्या जीवनामध्ये आपण पूर्ण करण्याचा निर्धार करावा, धारणा करावी. म्हणून बाबासाहेबांनी आपल्या जीवनाला जे पाहिजे ते दिलं की नाही. आपल्याला काय माहित होतं का? 1802 मध्ये, 1803 मध्ये आपल्याला जेवण मिळत होता का? गरम पोळी मिळत होती का? गरम भात मिळत होता का? श्रीखंड मिळत होता का? असे कपडे मिळत होते का? काहीच मिळत नव्हतं. आपली दैन्य गुलामी होती. 1800 शतकामध्ये आपल्याला कोणतंही विद्येपासून वंचित, चांगलं खाण्यापासून वंचित, चांगलं घर बनवण्यापासून वंचित, चांगलं राहण्यापासून वंचित, चांगला उद्योग करण्यापासून वंचित, अर्थव्यवस्था चांगली करण्यापासून वंचित, स्वातंत्र्यापासून वंचित, समग्र विकासाच्या हे प्रगतीच्या मार्गापासून आपल्याला वंचित ठेवलं होतं या देशातल्या ब्राह्मणशाहीनं. आणि म्हणून आपण सांगून आणलं पाहिजे की जे काय मला आज मिळते, हे कपडे मिळतात, हे साडी मिळते, हे अलंकार मिळतात, हे मला ड्रेस मिळते, हे माझ्या बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे, हे माझं नाही. हे जे मला पक्वान्ने मिळते, हे गरम गरम पोळी मिळते, हे गरम गरम भाजी मिळते, हे पुलावा मिळते, हे व्हेजिटेरियन पुलावा मिळते, हे माझ्या बाबासाहेबांची देण आहे. असं खाताना आपण स्मरण केलं पाहिजे. म्हणजे आपल्या डोक्यावर कोणतंही ओझं राहत नाही. त्या ताणतणावातून आपण मुक्त होतो. आणि सारी कमाई ही बाबासाहेबांची आहे. तुझीच कमाई आहे ग भीमाई, इथे कुणाचाच कष्ट नाही. अशा प्रकारे आपण समजून घेऊ, दान करत राहावं. दान पारमिता, शील पारमिता, नैष्कर्म्य पारमिता, जिंदगी संपेपर्यंत, म्हणजे शेवटचा श्वास घेईपर्यंत कुणावर आपण आकर्षित होऊ नये, कुणीकडे आपण हे झुकू नये, कुणावर चिपकू नये, कुणावर आपण भाळू नये.
याला म्हणतात नैष्कर्म्य पारमिता आणि वीर्य पारमिता, म्हणजे सातत्यानं कुशल कर्म करत जावे. कायेनं वाचेनं मनानं सदा सर्व काळ कुशलच कर्म. आणि कुशल कर्म केलं तर अकुशल कर्म होईल का? मग होणारच नाही. म्हणून कुशलच कर्म रात आणि दिवस त्याला वीर्य पारमिता म्हणतात. आणि अधिष्ठान पारमिता हे पूर्ण केल्याशिवाय मी जाणारच नाही. हा माझा संकल्प आहे. मला राग येतो का? मी रागाने बोलतो का? असा विचार कर. मला राग येणारच नाही, मी असा प्रयत्न करेन. मी कोणाचा द्वेष करतो का? मी कोणाची घृणा करतो का? मी कोणाची जलसी करतो का? जोपर्यंत द्वेष संपत नाही तोपर्यंत मी पुढे जाणारच नाही असं अधिष्ठान केलं पाहिजे. ज्यामुळे आपल्याला दुःख होते, बेचैनी होते, व्याकुळता होते, अशांती मिळते, त्या विकाराला दूर केल्याशिवाय आपण बाजूला हटायचं नाही. असं अधिष्ठान करून निर्धारपूर्वक अधिष्ठान पारमिता पूर्ण करा. आणि त्यानंतर आपण पुढच्या पारमिता आहेत ते म्हणजे शांती पारमिता. सदैव आपण शांत चित्तानं जगलं पाहिजे. शांती पारमितेमध्ये 3 गुण येतात: अमर्याद अनुकंपा, अमर्याद सहनशीलता, अमर्याद क्षमाशीलता. हे 3ही गुण आपले शांतीमध्ये येतात. म्हणून सहनशीलतेनं बोललं पाहिजे, क्षमाशीलतेनं बोललं पाहिजे, नम्रतेनं वागलं पाहिजे, मन नेहमी शांत ठेवलं पाहिजे, मन स्थिर ठेवलं पाहिजे, मन स्थितप्रज्ञ ठेवलं पाहिजे, मन नेहमी समाहित ठेवलं पाहिजे. अंतर्मनाची समता आपण नेहमी साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला या शांतीमध्ये वर्णन केलेलं आहे. कसं काय करायचं मनाला असं समतोल? भक्तीजी म्हणतात की बा मनाला समतोल ठेवा, मनाला शांत ठेवा. कसं काय करायचं? तर बुद्ध म्हणतात की मनाला स्थिर, समतोल आणि अंतर्मनाचं सत्य ठेवण्यासाठी नेहमी नेहमी तुम्ही या दोन्ही नाकपुड्यातून येणारा जाणारा श्वास तुम्ही जाणत राहा. श्वास आला जाणार, श्वास गेला जाणार. कमीत कमी 1 मिनिट जमते की नाही? 1 मिनिट जमते. आणि 1 मिनिटापासून तुम्ही जर सुरू केलं आणि 1 मिनिट जर तुम्ही श्वास आला श्वास गेला, श्वास आला श्वास गेला जाणलं आणि मनाची निर्मळ एकाग्रता तुम्हाला लाभली तर तुमचं मन एकाग्र झालं आणि निर्मळ झालं. ज्याची निर्मळ मनाची एकाग्रता झाली मग त्याचं मन असं समतोल होणार नाही का? त्याचं मन स्थिर होणार नाही का? मग जर तुमचं मन 1 मिनिटात जर तुम्ही असं स्थिर करता आणि समतोल करता आणि मनाची समता तुम्हाला प्राप्त होते तर मग तुम्ही 2 मिनिट सुरू करा, मग 3 मिनिट सुरू करा. आणि असं वाढत 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 तुम्ही 5 मिनिट, म्हणून 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट, कमीत कमी अर्धा तास जर आपण मनाची एकाग्रता जर श्वासावर केली, दुसरं कोणत्या आलंबनावर होणारच नाही, दुसऱ्या कोणत्या विषयावर मन स्थिर होऊ शकत नाही या श्वासाशिवाय. आणि म्हणून हे बुद्धानं केलेलं अनुसंधान आहे, हे बुद्धाचं संशोधन आहे, हे बुद्धाचा रिसर्च आहे. आणि बुद्धानं सारे मन जिंकलेले आहेत जे मन माणसाला त्रास देतात. असे सारे मन बुद्धानं जिंकले. किती मन आहेत? बुद्धानं चांगलेले मन 198 आहे. ते सारे बुद्धानं जिंकलेले आहेत. आणि म्हणून आपण श्वासाला जाणं जाणं जाणं. समजा तुम्ही जाणू लागला आणि तेवढ्यामध्ये मन भटकलं तर तुम्ही त्याच्यावर रागावू नका. गाडी तुला म्हणलं होतं ना श्वासावर आहे म्हणून, आणि तू इकडे कुठं आला? मंडीवर. हा औरंगपुराच्या मंडीत आला का? त्या सोन्याच्या पूर्णपणे गल्लीमध्ये गेला, सोन्याच्या दुकानात येऊ लागला मला. असं रागावू नका त्याला. त्याला शांत मग पुन्हा लांब श्वास घ्या आणि लांब श्वासाने त्याला जवळ आणा. लांब श्वास सोडा 2 वेळ आणि पुन्हा नैसर्गिक श्वासावर या. अशा प्रकारे या चंचल मनाला तुम्हाला शांत करता येते, स्थिर करता येते आणि स्थितप्रज्ञ करता येते आणि समतोल करता येते. असं बुद्धाच्या आनापान सती ध्यानात सांगितलेलं आहे. तुम्ही करून पहा, नंतर त्याला तुम्ही सिद्ध करा की मन आपलं
आपल्या वशमध्ये येऊ शकते. मन आपलं स्थिर करता येते, आपलं मन समतोल करता येते, आपलं मन हे स्थितप्रज्ञ करता येते. असा आपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. अशी शांती पारमिता, सत्य पारमिता आणि करुणा पारमिता. करुणा पारमिता म्हणजे काय? तळमळीनं करायचं. करायचं तर तळमळीनं करायचं, वरच्या वरच्यापणानं करायचं नाही, कृत्रिमपणानं करायचं नाही, है ना. आपण बाह्य मनानं करायचं नाही, तर आपण मनापासून करायचं, तळमळीनं करायचं. तेव्हा त्याचं फळ महान मिळते. आणि म्हणून भगवान बुद्धांनी कोणती गोष्ट तळमळीनं केली आहे बघा. बुद्ध भगवान असे चालले होते की हातामध्ये पात्र घेऊन जात होते नेहमी, आणि पात्राचं जेवण घ्यायचे ते. तर त्यांचा शिष्य होता एक, त्या शिष्याचं नाव होतं महाकाश्यप भिक्खू. आणि ते असं हातात पात्र घेऊन एका गल्लीमध्ये गेली. ती गल्ली महारुग्याची होती. तर महारुग्यानं भात, वरण आणि चपाती आणि बेसन आणलं आणि भंतेच्या पात्रात ते टाकू लागले. हे भिक्षा टाकता टाकता त्याची करंगळी पडली. आता महारुग्याची करंगळी पडल्यानंतर माणूस जेवण करेल का कोणी? परंतु हे महाकाश्यप एवढे पवित्र होते की ते जवानीपासून, म्हणजे जेव्हापासून त्याचं लग्न झालं तेव्हापासून लग्नामध्ये त्यांनी इच्छा केली नव्हती की मी बायको करावं. परंतु दुसऱ्याच्या आग्रहामुळं आणि दुसऱ्याच्या संपूर्ण इच्छेमुळं त्याला लग्न करावं लागलं. लग्नानंतर या महाकाश्यपाने त्या बेडवर असा मोठा हार ठेवला आणि सांगितलं आपल्या पत्नीला की तू इकडे यायचं नाही, मी तिकडे जाणार नाही. असं त्यांनी पवित्र आचरण केलं, ब्रह्मचर्य पालन केलं. एक दिवस नाही, एक रात्र नाही, 14 वर्ष. आणि त्यानंतर ते जेव्हा घराच्या बाहेर पडले तर दोघांनी मुंडन केलं आणि त्यांना सत्पुरुष लोकांनी हे चिवर दिलं. ते म्हणाले अरहंतांना साक्षी ठेवून आम्ही चिवर घेत आहोत. आणि मग ते सेवकाच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. सारे सेवक त्यांच्या शेतात काम करणारे, घरी काम करणारे सारे ढसा ढसा रडू लागले, हाणू लागले, डोक्याला छातीला हाणू लागले, तोंडाला बडवू लागले, आक्रोश करू लागले. असं काम करू लागले तुम्ही? मालक, मालकीनबाई असं का करता? आम्हाला दुःखात का टाकता? आणि अशा पद्धतीने बघा ते म्हणाले तुम्ही पण विचार करा, आम्ही हे का करतो? आम्ही घर सोडून का जातो? ही आषाढ पौर्णिमा, याच दिवशी पूर्व दिशेकडून आणि पूर्व गेट कडून बोधिसत्व सिद्धार्थ हे महाभिनिष्क्रमण करून गेले, ग्रहत्याग करून गेले. जगातला पहिला ग्रहत्याग आहे बुद्धाचा, ज्याने कुणावर राग केला नाही, कुणावर क्रोध केला नाही, कुणावर रुसाफुगी केली नाही, भांडण तंट झाला नाही. तर हे जग दुःखी आहे. आणि तेव्हा कोणतं दुःख होतं? रोहिणा नदीच्या पाण्यामध्ये संघर्ष होणार होता. कोल्हे म्हणत होते आम्ही घेऊ आणि शाक्य म्हणत होते आम्ही घेऊ. शेवटी युद्धाचे ढग जमले आणि गौतमाला ऑर्डर आली महाप्रधानाची की युद्ध सुरू करा. गौतम म्हणाला नाही, मी युद्ध सुरू करू शकत नाही. या थोड्या पाण्यासाठी, या घोडभर पाण्यासाठी, या निसर्गाच्या पाण्यासाठी मी कुणालाही मारू इच्छित नाही, कोणाचा जीव घेऊ इच्छित नाही. जगाचा पहिला महापुरुष हा, पहिला राजपुत्र आहे, पहिला राजकुमार आहे, ज्याने एवढ्या मोठ्या जवानीमध्ये कुणालाही मारण्याची इच्छा न केली. आणि असं जर आजच्या भारताच्या तरुणांनी शिकलं की आपणही कुणालाही मारायचं नाही, हिंदूनं मुसलमानाला मारायचं नाही, मुसलमानाने मुसलमानाला मारायचं नाही, आणि मुसलमानाने हिंदूलाही मारायचं नाही, हिंदूनं जैनाला मारायचं नाही, जैनानं कुंभ्याला मारायचं नाही, कोणत्याही हिंदूनं
कोणत्याही जातीला मारायचं नाही, कोणत्या जातीला मारायचं नाही असा जर निर्णय सर्व भारताच्या युवकांनी घेतला, प्रत्येक घरच्या तरुण मुलाने घेतला, तर हाणामारी होईल का? रक्त पडेल का? कोण्या जातीवर बहिष्कार होईल का? म्हणून आषाढी पौर्णिमेच्या निमित्तानं संपूर्ण युवक वर्गाला संदेश आहे धम्मचक्र प्रवर्तनाचा की सिद्धार्थ गौतमांनी वयाच्या 29 वर्षामध्ये कुणाला मारण्याची इच्छा केली नाही. आणि हे शिक्षण, ही शिक्षण पद्धत प्रत्येक जातीच्या तरुणाने शिकावं, प्रत्येक जातीच्या घरात शिकावं, हिंदूच्या प्रत्येक घरात शिकावं, बौद्धांच्या प्रत्येक घरात शिकावं, जैनांच्या प्रत्येक घरात शिकावं, मुसलमानांच्या प्रत्येक घरात शिकावं आणि यहुदीच्या प्रत्येक घरात शिकावं. प्रत्येक युवकाने जर असा संकल्प केला की मी मरेपर्यंत कुणालाही तलवारीनं मारणार नाही, चाकूनं मारणार नाही, तर कुणाला दुःख होईल का? यालाच म्हणतात खरा धर्म, यालाच म्हणतात खरा सत्याचा विचार, यालाच म्हणतात खरी करुणा. तळमळीनं सर्वाला वाचवा, सर्वाला जीवदान द्या आणि मैत्री पारमिता, करुणा पारमिता, मैत्री पारमिता आणि उपेक्षा पारमिता. मैत्री पारमितेमध्ये प्रत्येक समाजानं, प्रत्येक परिवारानं ही अशी भावना दररोज करायला पाहिजे की सारे लोक सुखी हो, सारे लोक निरोगी हो, साऱ्या लोकांचं मंगल हो, सारे लोक दुःखमुक्त हो, सारे लोक भयमुक्त हो, सारे लोक व्याधी रोग मुक्त हो, सारे लोग निर्गर्वी बनो, सारे लोग निर्वैरी बनो, सारे लोग सुखी हो, सारे लोग सुखी हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. आणि असं जर प्रत्येक घराघरांनी, महिलांनी, पुरुषांनी, तरुणांनी, तरुणींनी जर असं भावना केली तर कधी कुणाला दुःख द्यायची इच्छा होईल का? म्हणून असं जर चांगलं कर्म केलं तरी किती मोठं पुण्याचं कर्म आहे. आणि हाच धर्म आहे, हा खरा धर्म आहे, हा सत्य धर्म आहे. आणि त्यामुळं आषाढी पौर्णिमेच्या मंगल दिनी जसे लोक पंढरपूरला जातात तर ते तिथे सुद्धा पंढरपूरचा विठ्ठल दुसरा तिसरा कोणी नसून ते बुद्ध आहे, ते मंदिर सुद्धा बुद्ध आहे. आजही जाऊन पहा तुम्ही, ती मूर्ती सुद्धा बुद्धाची आहे. तिला वरून वरून वेगवेगळं पत्रे लावतात, त्यांच्या मागे सुद्धा ते पूर्ण पितळेचे पत्र लावतात आणि त्याला झाकून देतात आणि त्या मूर्तीला सुद्धा वेगवेगळे अलंकार लावून त्याला झाकून देतात. म्हणून जे काय लोक तिथं काळकुटतात ते सर्व बुद्धासाठीच करतात. म्हणून आपण सर्वजण याप्रमाणे आषाढी पौर्णिमेला बुद्धाला जाणावं. बुद्ध म्हणजे अमर्याद मैत्रीनं वागणं, बुद्ध म्हणजे अमर्याद प्रेमानं वागणं, बुद्ध म्हणजे अमर्याद नम्रतेनं वागणं, बुद्ध म्हणजे अमर्याद शिलानं वागणं, बुद्ध म्हणजे अमर्याद प्रज्ञेनं वागणं, बुद्ध म्हणजे अमर्याद त्यागानं वागणं, बुद्ध म्हणजे अमर्याद उत्साहानं वागणं, बुद्ध म्हणजे अमर्याद उद्योगानं कर्म चांगलं करणं, कुशल कर्म करणं, बुद्ध म्हणजे अमर्याद जागरूक वागणं, बुद्ध म्हणजे अमर्याद प्रेमानं, बंधुत्वानं आणि अत्यंत मात्र सृजनशीलतेनं वागणं. आणि बुद्ध म्हणजे आपण सर्वांना एक करणं, सर्वांना जोडणं. किती सोपा आहे बुद्ध, हा ना? सोपा आहे की नाही? किती सोपा बुद्ध तुम्हाला सांगलेला. अशा पद्धतीने आपण सर्वांनी बुद्धाला हे लोकांपर्यंत नेऊन पोहोचवलं पाहिजे. आपण बुद्ध जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि बुद्ध दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण स्वतः बुद्ध बनलं पाहिजे आणि दुसऱ्याला बुद्ध बनवायला
आपण प्रेरित केलं पाहिजे. अशा पद्धतीने धम्मचक्र प्रवर्तनाच्या या महान ज्ञानाने बुद्ध बनण्याचा संदेश दिलेला आहे. आणि जे जे दुःख जेव्हा जेव्हा उत्पन्न होते त्याला कारण आहे. बगर कारणात काय आहे का? प्रत्येक गोष्ट कारणाने उत्पन्न होते, आहे की नाही? तसं दुःखाचं कारण आहे तृष्णा, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा. अशा पद्धतीने दुःखाला निर्माण करणारी ही तृष्णा महत्वाचं कारण आहे. तृष्णेला कितीही तुम्ही शांत करा, ती शांत होणार नाही. ज्याप्रमाणे पेटलेल्या अग्नीला किंवा पेटलेल्या चुलीला तुम्ही जर पुन्हा 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 सरपण पुरवलं तर ते पेटणार नाही का? ते भडकणार नाही का? तसं पुन्हा 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 तृष्णेला जर विषय दिले, आपण विषय पुरवले तर ते पेटणार नाही का? मग विषय देणं जर तुम्ही बंद केलं तर मग ते शांत होणार नाही का? आणि म्हणून जर तृष्णेला शांत करायचं आणि तृष्णा शांत होऊ द्यायची, तिला विझवत 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 पूर्ण विझवायचं, तर आपण आपल्या जीवनामध्ये त्याला विषय पुरवणं हे क्रमाक्रमानं बंद केलं पाहिजे. आणि विषय जर पूर्ण बंद झाले तर तृष्णा पेटेल का? तृष्णा भडकेल का? नाही भडकणार. आपल्याला या जीवनाचं हे धम्मचक्र प्रवर्तनाचा सर्वात मोठा संदेश आहे की तृष्णेला तुम्ही विषय पुरवत राहू नका. तर विषय तुम्ही कमी 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 करा आणि कायमच बंद करा विषय. तृष्णेला एकही विषय देऊ नका, म्हणजे तृष्णाग्नी शांत होईल. आणि ती तृष्णाग्नी शांत झाली की तुम्हाला शांती मिळेल, तुम्हाला खूप आनंद होईल, खूप समाधान होईल. अशा पद्धतीने धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये असा संदेश दिला की या तृष्णेला निरोध करता येतो. निरोध करणं म्हणजे काय? तिला बंद करायचं, तिला कायमचं बंद करायचं. कुणाला तुम्हाला कायमचं बंद करता येते. आणि म्हणून हे तिसरं आर्य सत्य आहे, दुःख निरोध. आर्य सत्य म्हणजे तृष्णेला तुम्ही बंद करा, त्याचा निरोध करा. आणि अशा पद्धतीने या विश्वामध्ये फक्त भगवान बुद्धानच तृष्णेच्या या महत्वपूर्ण विकाराला तुम्हाला निरोध करायला, बंद करायला विद्या दिलेली आहे. आणि ती विद्या तुम्ही जेवढी पारंगत कराल, जेवढी तुम्ही परिपूर्ण कराल, तेवढी तृष्णा लवकरात लवकर निरोध होईल. म्हणजे तुम्हाला तृष्णेच्या मोठ्या पुरामध्ये वाहत वाहत जाऊन दुःख चक्र भोगण्याची, दुःख चक्र संसारामध्ये जन्म जन्म फेऱ्या मारायची वेळ येणार नाही. अशा पद्धतीचा संदेश धम्मचक्र प्रवर्तन सूत्राच्या या महत्वपूर्ण सत्यामध्ये शिकवलेला आहे. आता कायमचं दुःख बंद झालं पाहिजे. पुन्हा दुःख येऊच नाही या जीवनात. या जन्मामध्ये आपण आलो तर पुन्हा दुःखाचा आरंभ होऊ नये, दुःखाची उत्पत्ती होऊ नये. तर यासाठी हे चौथं आर्य सत्य शिकवलेलं आहे. आणि यालाच म्हणतात दुःख निरोध गामिनी प्रतिपदा आर्य सत्य. म्हणजे कायमचं दुःख मुक्तीचा एकमेव मार्ग केवळ आणि केवळ बुद्धानं शिकवलेला आहे. बाकी कुणाला हा मार्ग प्राप्त झाला नाही, कुणाला हा मार्ग हे सापडला नाही, कुणाला हा मार्ग अगदी साक्षात्कार झाला नाही, फक्त गौतम बुद्धाला झाला. म्हणून आपण सर्वजण या दुःखमुक्ती गामिनी प्रतिपदा आर्य सत्याला हे आपल्या अनुभूतीवर आणण्याचा प्रयत्न करावा.
दुःखमुक्तीचा मार्ग हे एकच आहे आणि तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. या मार्गानं जो साधक, जी स्त्री, उपासिका, उपासक किंवा जे सद्ग्रस्त ते या मार्गाने गेले तर निश्चितच दुःख मुक्ती त्यानं या जन्मात प्राप्त होईल असा संदेश या धम्मचक्र प्रवर्तनातून दिलेला आहे. धम्मचक्र प्रवर्तन नव्या जीवनाचा, नव्या सुखाचा, नव्या प्रज्ञेचा, नव्या प्रतिभेचा हा मार्ग आहे. हा सर्वांनी जाणून घ्यावा. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. सबे सत्ता सुखी होत. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.